दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान। गुरुदेव दत्त नमस्कार। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो। दत्त जयंती दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते। या दिवशी दत्तात्रेयांची मनोभावे पूजा आणि नामजप केल्यास दत्त तत्वाचा खूप लाभ मिळण्यास सहाय्य होते। दत्त नामजपामुळे अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होते असेही मानले जाते। भजन, पूजन आणि विशेष करून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत। महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर, अक्कलकोट या दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते। दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो। दत्त नवरात्रीपासून अनेक जण 7 दिवस गुरुचरित्र पारायण करतात, यालाच गुरुचरित्र सप्ताह म्हणतात। या दिवशी दत्ताच्या नामाचा अधिकाधिक नामजप करावा, दत्तात्रेयांची पूजा आरती मनोभावे करावी, सायंकाळी दत्त मंदिरात जावे, दत्त स्तोत्राचे पठण करावे। दत्तगुरूंचा जन्म हा सायंकाळी प्रदोष काळात झाला, त्यामुळे हा उत्सव सायंकाळी पाळणा हलवून साजरा केला जातो। पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर 2025 गुरुवारी येत आहे। हिंदू धर्मात प्रत्येक वार कोणत्या न कोणत्या देवाच्या आराधनेसाठी समर्पित केला आहे। गुरुवारी दत्त महाराजांची उपासना केली जाते। यंदा गुरुवारच्या दिवशी दत्त जयंतीचा योग जुळून आला आहे। गुरुविन कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट। दत्तगुरु माऊलींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जाओ हीच सदिच्छा। श्रीपाद श्री वल्लभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री दत्त जयंतीच्या सर्व दत्त भक्तांना हार्दिक शुभेच्छा। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।